नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपण ज्या बाबीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजेच आपल्या फायनल मेरिट लिस्ट नंतर असणारी कृती, आपले कॉलेज ऑप्शन फॉर्म भरणे याचा शेड्यूल, जो की आपल्याला अवेलेबल झालेला आहे, आपल्या CET सेलवरती आलेला आहे। शेड्यूल पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका। तर चला जाऊया आपला कॅप शेड्यूल पाहण्यासाठी CET सेलच्या वेबसाईटवरती cetcell.mahacity.org असं टाईप करून आपण येथे पोहोचतो। त्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बीएड आहे हे आपणास माहीत आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। म्हणजेच बीएड न्यू ही जी टॅब आहे तिला आपल्याला क्लिक करायचं आहे। बीएड न्यूला क्लिक करताच आपण परत एका होमपेजवरती जातो, जेथे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनची टॅब पाहायला भेटते आणि अपडेटेड शेड्यूल हॅज बीन अपलोडेड अशा प्रकारचा एक रनिंग मेसेज आपल्याला इथे पाहायला मिळतोय। तत्पूर्वी आपल्या न्यू रजिस्ट्रेशनची काय हालत सुरू आहे ते आपण पाहूया। तर आपण इथे पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन अजूनही होऊ शकतं, कारण आपल्याला इथे न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्ही CET दिलेला आहे का असं विचारण्यात येत आहे। सहजपणे आपण अजून काही जे उरलेले तास आहेत त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता। ही बाब लक्षात घ्या, ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याची त्वरा करावी, गडबड करावी। न्यू रजिस्ट्रेशनपासून आपण वरती परत आलो आहोत, बॅक आलो आहोत। हे बॅक आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपल्याला 6 तारखेला म्हणजेच आज सायंकाळी बीएड कॅप फुल शेड्यूल 2024 अशा प्रकारचं इथं टायटल दिसतंय। याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला एक फाईल इथे दिसते, फ्यू पब्लिक फाईल, त्या ओपन याला आपल्याला क्लिक करायचं आहे। ओपनला क्लिक करताच डाउनलोड करण्याचा ऑप्शन आपल्याला दिसतो आणि फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन झालेली पाहायला मिळते। तर आपण इथे पाहू शकता स्क्रीनवरती CET सेलचा कोटेशन म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट हे आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर ही नोटिफिकेशन आपल्याला 6 तारखेला रिलीज झालेली पाहायला मिळते, 6 ऑगस्ट 2024। आणि नोटिफिकेशनचं जे टायटल आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप प्रोसेस ज्याला आपण म्हणत असतो, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर बीएड कोर्स ॲकॅडमिक इयर 2024-25। एक लक्षात घ्या, हा जो शेड्यूल आहे हा तिन्ही टाईपच्या बीएड कोर्ससाठी आहे, जनरल बीएड, त्यानंतर स्पेशल बीएड आणि त्यानंतर ELCT बीएड। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। तर या तिन्ही पद्धतीच्या विद्यार्थ्यांनी जी CET दिलेली आहे तर त्या तिघांनाही ह्या शेड्यूल लागू होतो। कॅप राऊंड फर्स्ट जो ऑलरेडी सुरू झालेला आहे, ज्याच्या आपण एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचलो आहोत, तो म्हणजेच आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ऑलरेडी पब्लिश झालेली आहे। त्यानुसार आपले नाव आपण तिथे शोधतोय, पाहतो आहोत। तर आपल्याला महत्त्वाची जी कॅप ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजेच पब्लिकेशन ऑफ द मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट, जी की 9 तारखेला होणार आहे, 9/8/2024। त्यानंतर आपल्याला इथे एक टायटल पाहायला मिळते, कॉलेज ऑप्शन फिलिंग फॉर्म फॉर राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड विल बी स्टार्ट फ्रॉम 8 ऑगस्ट। तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी की जी आपली 9 तारखेची जी अपडेट आहे, 9 तारखेची जी लिस्ट पाहिजे आपल्याला फायनल मेरिट लिस्ट, त्या अगोदरच आपला शेड्यूल प्रसारित होईल व त्यानंतर आपल्याला ते ऑप्शन फॉर्म भरणं सुरू करायचे आहे। तर आपला शेड्यूल आज प्रसारित झालेला आहे विद्यार्थी मित्रो। 8 तारखेपासून म्हणजे ती फायनल मेरिट लिस्ट लागायच्या अगोदरच आपल्याला काय करायचे आहे, ज्यांचे फॉर्म क्लिअर आहेत त्यांनी ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख इथे नमूद केलेली आहे। तर आपली 8 तारखेला हे फॉर्म सुरू होणार आहेत। आज 6 तारीख आहे विद्यार्थी मित्रो, 6 पासूनच चेक करू नका त्याला। तर 8 तारखेला आपल्याला चेक करायचं आहे। 8 पासून फॉर्म सुरू होतील। 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख या 3 दिवसात हे फॉर्म भरायचे आहेत। 10 तारखेनंतर कुठल्याही प्रकारची त्याला मुदतवाढ मिळणार नाही आणि राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड याचा आपला फॉर्म भरण्याचा कालावधी चुकू नये आणि चुकल्यानंतर आपल्याला परत त्याची डेट वाढून मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही। CET सेल देऊ शकतं, परंतु 99.99% आपण ह्या शेड्यूलनुसार आपलं काम करायला पाहिजे। त्यानंतर अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट, तर अलोकेशनचा अर्थ असतो की खऱ्या अर्थाने राऊंड सुरू होणे, म्हणजेच आपले जे फॉर्म भरणं आहेत ते 10 तारखेला संपून जातील। 10 तारखेनंतर आपले फॉर्म सॉर्ट आऊट केले जातील, ते फॉर्म चेक केले जातील। चेक करेल कोण, तर आपलं CET सेल, आणि CET सेल चेक केल्यानंतर राऊंड फर्स्ट आपल्याला खऱ्या अर्थाने प्लेस झालेला पाहायला भेटेल, तो अलोकेट झालेला पाहायला भेटेल। तर त्याचं 14 तारखेला तो अलोकेट होईल आणि त्यानंतर
आपल्याला काय करायचं आहे, राऊंड अलोकेशनमध्ये आपल्याला प्लेसमेंट मिळालेली पाहायला भेटते आणि प्लेसमेंट मिळाल्यानंतर आपलं जे कॉलेज आहे तर त्या कॉलेजचं नाव, कॉलेजचा ॲड्रेस आणि कॉलेजसाठीचं लागणारं जे लेटर आहे ते पण आपल्याला डाउनलोड करून घेता येईल व त्याची प्रिंट आपल्याला सोबत न्यावी लागेल. त्यालाच आपण प्लेसमेंट ऑर अलोकेशन ऑफ राऊंड असं म्हणतो. त्यानंतर आपल्या 14 तारखेला कळून जाईल की तर 14 तारखेला आपल्याला त्याचे अलॉटमेंट लेटर मिळतील. ते आपल्याला डाउनलोड करायचे आहेत व त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. तर त्यानंतरची आपली कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे. कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट. ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं कॉलेज अलॉट झालं आहे, कॉलेज त्यांना मिळालं आहे, तर त्यांनी सीक ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन घ्यायचं आहे. कधी घ्यायचं आहे तर 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत त्याला वेळ आहे. 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारखेला सायंकाळी 5च्या अगोदर. सायंकाळी 20 तारखेला 5च्या नंतर तुम्ही गेले, आपलं ॲडमिशन आपोआप कॅन्सल होतं. ह्याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर आपण कुठल्याही तारखेचा विचार न करता पहिल्याच दिवशी म्हणजे 16 तारखेला काय करायचं आहे, आपल्या दिलेल्या ॲड्रेसवरती म्हणजेच आपल्याला 14 तारखेला जे लेटर मिळेल, जी प्रिंट आपल्याला मिळेल त्या ॲड्रेसवरती आपल्याला काय करायचं आहे, त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करायचं आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत न्यायचे आहेत. त्यामध्ये 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क्स मेमो, त्यानंतर आपलं TC, जी TC तुमची असेल, मग ती ग्रॅज्युएशनची असू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशनची असू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन पास, पोस्ट ग्रॅज्युएशन फेल, कोणतीही TC तिथे चालते. ती TC तुम्हाला सोबत ठेवावी लागेल. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत ठेवावे लागतील. ओरिजिनल आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आपल्याला सोबत ठेवावे लागतील. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, जर नंबर तुमचा इतर विद्यापीठामध्ये लागला तर मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागेल. अशा प्रकारे सर्व कागदपत्र घेऊन तिथं हजर व्हायचं आहे. सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय आपल्याला करायचे आहेत. जे डॉक्युमेंट्स तुम्ही आपल्या कॅप राऊंडमध्ये अपलोड केलेले आहेत ते ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला इथे आता लागतील. ह्याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर ती कार्यवाही आपल्याला 16 ते 20 ऑगस्ट 2024 या दरम्यान करायची आहे. त्याला आपण म्हणूया राऊंड फर्स्ट. त्यानंतर परत काय होईल तर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल. तर 21 तारखेला सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला लागलेली पाहायला मिळेल. 21 तारीख ॲडमिशनसाठी नाही, ही गोष्ट आधी लक्षात घ्या. 20 तारखेला ॲडमिशन संपून जातील आणि 21ला त्यांची लिस्ट लागेल. ती लिस्ट आपल्यासाठी नाही आहे, तर ती कॉलेजची लिस्ट काय करेल, आपलं जे कॉलेज आहे ते पोर्टलला म्हणजे CET सेलला काय करेल, ती अपलोड करेल. तर CET सेलला त्या दिवशी 21 तारखेला सर्व विद्यार्थ्यांचा नंबर कुठले कॉलेज एक्सेप्ट केले ते त्यांना कळून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढची जी कृती आहे आपल्याला इथे आपण पाहू शकता, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थर्ड अँड इंस्टिट्यूशनल लेवल राऊंड, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणत असतो. तर तो राऊंड जो आहे तो 10/8/2024 ते 3/9/2024 या दरम्यान आपल्याला काय करायचे आहेत, त्याचे रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत. कुठल्याही कारणाने जर आपलं रजिस्ट्रेशन राहिलं असेल, आपल्याला फर्स्ट राऊंडलासुद्धा रजिस्ट्रेशन करण्याचे अजून काही तास बाकी आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. सुरुवातीलाच आपण दाखवलं रजिस्ट्रेशनची टॅब तिथं ओपन आहे, त्या टॅबमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. अद्याप ज्यांनी रजिस्ट्रेशन्स केले नाहीत त्यांनी रजिस्ट्रेशन करून आपला फर्स्ट राऊंडमध्ये सहभाग करून घ्यावा. जर आज आपण रजिस्ट्रेशन केले नाही तर आपल्याला डायरेक्ट थर्ड राऊंडसाठी किंवा त्याच्या पुढच्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करावे लागतील. याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. त्यानंतर कॅप राऊंड सेकंड याचाही शेड्यूल आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर राऊंड सेकंड. राऊंड सेकंड सुरू होण्यापूर्वी 21 तारखेला आपल्याला जी लिस्ट लागणार आहे तेथे आपल्याला व्हॅकंट सीट्स कळतील. तर लक्षात घ्या, मॅक्झिमम सीट्स ह्या राऊंड फर्स्टमध्ये बुक होत असतात. त्यानंतर राऊंड सेकंडचे सीट्स आपल्याला व्हॅकंट सीट कळतील आणि त्यानुसार मग आपल्याला काय करायचं आहे, तर पुढील कार्यवाही करायची आहे. त्यानंतर अलोकेशन ऑफ राऊंड सेकंड. त्यानंतर राऊंड सेकंडची लिस्ट आपल्याला 26 तारखेला मिळालेली पाहायला भेटेल. त्यानंतर इथे सांगितलं त्यांनी राऊंड सेकंडचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये सीक करायचं आहे, जायचं आहे. तर 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत लक्षात घ्या, सुरुवातीचा कालावधी जो आहे तो आपल्याला 16 ते 20 तारखेपर्यंत पाहायला भेटतो. बराच कालावधी आहे. राऊंड सेकंडला तेवढा कालावधी आपल्याला मिळत नाही. तर राऊंड सेकंडला आपल्याला मिळालेला जो कालावधी आहे विद्यार्थी मित्र तो पहा, 28 तारीख, 29 तारीख व 30 तारीख, फक्त 3 दिवस आपल्याला कालावधी दिलेला आहे. त्यामुळे राऊंड फर्स्टमध्ये आपला नंबर कसा लागेल या संदर्भात आपण प्रयत्न करायचे आहेत. तसेच विद्यार्थी मित्र, आपलं मेरिट काही असो, आपल्याला कितीही पर्सेंटाईल असो, त्याला आपल्याला ऑप्शन फॉर्ममधून एक चान्स आपल्याला असतो. तर ऑप्शन फॉर्ममधून आपण काय करायचं आहे, जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यायचे आहेत जेणेकरून आपला नंबर पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये लागला पाहिजे, ज्याला आपण कॅप राऊंड फर्स्ट म्हणतो. तर सेकंड नंतर आपल्याला लागण्याचे चान्सेस कमी होतात. मेरिट कमी असेल तर अजून आपल्याला परेशानी झालेली पाहायला मिळते. त्यानंतर कॉलेजचे
कॉलेज अपलोड द इन्फॉर्मेशन अबाउट ॲडमिटेड कॅन्डिडेट्स. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन सेकंड राऊंडमध्ये घेतलेत त्यांची माहिती 31/8/2024ला CET पोर्टलला मिळेल आणि त्यानंतर सुरू होईल आपला राऊंड नंबर 3. त्यानंतर परत आपल्या ज्या सीट्स अवेलेबल होतील त्या 31/8ला त्याच दिवशी आपल्याला व्हॅकंट सीट कळतील, ज्या की अत्यंत कमी राहिलेल्या असतील. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर ऑलरेडी फिल्ड कॅन्डिडेट्स एडिट कॅप ॲप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड. जर एखाद्याने फॉर्म ऑलरेडी सेकंड राऊंडला भरला होता, पहिल्या राऊंडला भरला होता पण नंबर लागला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म एडिट करायचे, परत त्यांना ऑप्शन फॉर्म टाकायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. बिना ऑप्शन फॉर्म टाकता कुठल्याही राऊंडला तुम्हाला तुमचा विचार CET सेल करत नाही. तुम्ही नुसता रजिस्ट्रेशन करून ठेवलं आणि ऑप्शन फॉर्म टाकलाच नाही, ह्याचा अर्थ तुम्हाला गरज नाही किंवा ॲडमिशन घेण्याची इच्छा कमी आहे. त्यानुसार CET सेल तुमचा विचार करत नाही, हे लक्षात घ्या. मग तुमचं पर्सेंटाईज काही जरी असेल तर CET सेलला तितकंसं त्याचं घेणं नाही आहे. तर त्या हिशोबाने आपण कार्यवाही करायची आहे. इथं परत सांगितलं त्यांनी डबल काय करायचं, तुम्हाला फॉर्म एडिट करा, कॅप फॉर्म एडिट करा, ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करा. गरज असेल तर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट्स. पुन्हा एकदा आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे आणि फॉर्म फिल केल्यानंतर त्याची कालावधी त्यांनी इथं दिला आहे 1 ते 3 सप्टेंबर आहे. हा 9वा महिना आहे. 9व्या महिन्यात ही कार्यवाही सुरू होईल, म्हणजे पुढील महिन्यामध्ये. त्यानंतर स्क्रुटिनिटी पहिल्यासारखंच, म्हणजे आपल्याला दरवेळेस काय करायचं आहे, फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म फिल करायचा आहे, त्याची स्क्रुटिनिटी करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिली मेरिट लिस्ट लागेल, ज्याला आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 3 असं म्हणूया. त्यानंतर परत आपल्याला ग्रॅव्हिएन्सेस काय असतील ते दुरुस्त करायला टाकायचे आहेत. ते परत एकदा लक्षात घ्या, ज्याने पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं आहे त्याला सगळे जरी राऊंड फेस करायची गरज पडली तर कुठली त्रुटी पुढे त्याची आलीच नाही पाहिजे. कारण आपल्याला पहिल्या राऊंडला माहीत नव्हतं की त्रुटी कशी येते, आपल्या चुका कोणत्या होतात. पण राऊंड सेकंड, राऊंड थर्ड, राऊंड फोर्थ किंवा त्याहीपेक्षा राऊंड फिफ्थ पण आपल्याला कधी कधी झालेला पाहायला मिळतो व्हॅकंट सीटनुसार. तर हे लक्षात घ्या, आपलं कुठेही त्रुटी आपल्या परत राहायला नको आहेत. आपण सर्व काळजी घेऊनच काय करायचं आहे, रिमेनिंगचे राऊंड्स असतील, आपल्याला जर गरज पडली, पर्सेंटाईल कमी असेल, नंबर लागला नसेल तर आपल्याला ते फेस करावं लागेल आणि कुठलीही त्रुटी राहू नये याची आपण दक्षता घेऊन हे काम करणं गरजेचं आहे, नियोजित आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला आपण म्हणत असतो, तर खऱ्या अर्थाने हा कॅप राऊंड आहे, म्हणजे असिस्टंट कॅप राऊंड आपण ज्याला म्हणतो. तर डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन आपण इथे व्हिजिट करू शकतो, ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. पण लक्षात घ्या, ही सुद्धा प्रक्रिया फक्त ऑनलाईनच आहे. आपल्याला वाटेल की कॉलेजला जाऊन व्हिजिट करायचं अगोदर नंतर हे करायचं आहे, परंतु ही प्रक्रियासुद्धा ऑनलाईन आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे. डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट्स 24 तारखेला याची लिस्ट डिस्प्ले होईल. कॅन्डिडेट फिल इन द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स. तर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनसाठी आपल्याला परत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म पूर्णपणे ऑनलाईनच आहे, हे लक्षात घ्या. कालावधी लक्षात ठेवायचा आहे, त्या कालावधीमध्ये आपल्याला ते कामं करायचे आहेत. कालावधी निघून गेल्यानंतर जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्याची असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कारण शेड्यूल आपल्या लक्षात ठेवणं, आपल्याला कोणती गोष्ट कधी करायची हे आपण कॅलेंडरवरती लिहून ठेवा, नोट करून ठेवा किंवा मोबाईलमध्ये नोट करून ठेवा आणि त्याप्रमाणे कार्यवाही करा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. कॅप राऊंड संदर्भात कुठली अडचण असेल तर ती नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, त्याचं उत्तर आम्ही देऊया. तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, ज्यांचे कॅप रजिस्ट्रेशन अजूनही बाकी आहेत, कुठल्या कारणाने त्यांचे राहिले होते, कुठलं डॉक्युमेंट नाही आहे अशा हिशोबाने राहिले असतील तर त्यांनी राहिलेल्या कालावधी कॅप रजिस्ट्रेशन्स करून घ्याने आणि आपलं पहिल्या राऊंडमध्ये नाव नोंदवणे ही बाब आपण लक्षात घ्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून ऑप्शन फॉर्म कसे भरायचे तसंच या संदर्भातले जे डिटेल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करून ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.